बनावट कागदपत्रे आणि सह्यांच्या सहाय्यानं समडोळीतील एका कुटुंबाच्या नावे पतसंस्थेत खाते काढून त्याच्यावर 2 लाखांचे कर्ज काढून संबंधितांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी स्वप्नील नाईकू मस्कर राहणार जनसेवा मंडळ समडोळी तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नोंद। पोलिसांनी संशयित पिग्मी एजंट प्रवीण नाईकू मस्कर वय वर्ष 35, सचिव जयपाल भूपाल ढोले वय वर्ष 43 आणि अध्यक्ष प्रदीप अदप्पा खोत वय वर्ष 43 सगळे राहणार समडोळी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती अशी की गावातील कर्मवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित समडोळी येथे फिर्यादी स्वप्नील मस्कर याचे खाते नाही, मात्र तिघा संशयितांनी संगनमत करून फिर्यादी स्वप्नील यांचे वडील नाईकू श्रीपती मस्कर आणि आई इंदुमती नाईकू मस्कर यांच्या नावे खाते काढले। याकरिता बनावट कागदपत्रे तिघांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर केला। या माध्यमातून त्या बनावट खात्यावर 2 लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले। यासाठी जमीनदाराची देखील बोगस स्वाक्षरी करण्यात आली। हा प्रकार 27 एप्रिल 2018 ते दिनांक 27 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला असल्याचं फिर्यादीत नमूद झालं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी समडोळी।